तर स्वागत आहे भावानं तुमचं अजून एक आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर भावानं आपण खूप दिवसांनी आज ब्लॉग सोडतोय कारण मध्ये टाइमच नाही भेटला. आपल्याकडे लय प्रकारचे नमुने आहेत, तुम्हीच बघा तुम्हाला दाखवतो मी. तू इसके साथ मत घूम रे, तू पागल हो जाएगा. याला मी बोललो व्यवस्थित पुस्तक बघा काय बोलतोय. पोच अच्छे से क्या, मैं पूछने के लिए थोड़ी बैठा, मैं देख रहा है कैसे तो असं बोलल्यावरती तुमच्या भावाला कुठं राहते मग लगेच शस्त्र घेतलं आणि लगेच युद्ध चालू केलं. आणि इकडे आपला मानस भाई एकदम ठराविक काम करतात. त्यामधलं तुला डायरेक्ट आता सरांकडून पुरस्कार देतो. हा काय विषय तुम्ही सांग कमेंट मध्ये. वर्कशॉप शॉप करून झालं मग सगळे चाय प्यायला चालले होते, नाश्ता वगैरे करायला. आणि याचा असा विषय का कॅन्टीनला आले होते डॉगेश बायच्या वाटत गेल्याशिवाय राहत नाही. ते आपलं प्रेमाने जवळ येते आणि येते असं करत असते. काय इकडे मामाच कन्फ्युज झाले होते काय देऊन काय नाही, कारण की इकडे पोरं पण खूप होते आपल्यावाले. आणि तिथे सकाळ सकाळ याला माझ पण आला होता. मग तुमचा त्याचा माझ उतरवत होता जरा जरा. पियुष फुकटचं चाय पिऊन कसं वाटतंय? फुकटचं पण चांगला वाटतंय. मस्त जोक मारा या हात हलकट तुला फुकटचा पावडा खाऊन कसं वाटतंय? लावडा मी स्पॉन्सर्ड आहे. आणि आपली चिल्लर आहे ना काय मासे वाजत राहते. तुम्ही बघा छोट्या डॉनने चाय वगैरे घेतला होता पण बसायला जागा नव्हती आम्हाला. आणि आपला कॅमेरामॅन शूटिंग काढता काढता काहीतरी टॉपचा विषय सापडत होता. भाऊ चाय कशी आहे? चाय गरम आहे. आणि इसके मन में कुछ तो चल रहा था. पण हे दोघांना काही फिकर नव्हती. ते दोघं आपल्या एन्जॉय करत होते. कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा. सर्वांचा नाश्ता वगैरे करून झाला. आपल्या कॅशनने फोन पे वगैरे केला आणि आम्हाला दाखवत होता. तिथून आल्यावरती समजलं हा डॉगेश बायची मस्ती कसं काय करत होता. पांडे समजणे वाले को इशारा कॉफी है.